चैत्रगौरीची कथा चैत्र महिन्यात देवी पार्वतीचे चैत्रगौरी या रूपात पूजन केले जाते. महाराष्ट्रात हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या घरी गौरीची स्थापना करून तिची मनापासून पूजा करतात. देवीला सुंदर साडी, दागिने, फुले आणि विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. असे मानले जाते की चैत्र महिन्यात देवी गौरी आपल्या माहेरी येते आणि भक्तांना आशीर्वाद देते. पूर्वी एका गावात अनेक स्त्रिया चैत्रगौरीची पूजा करत असत. त्या देवीसमोर दिवा लावत, फुले अर्पण करत आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत. त्याच गावात एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचे घर लहान होते आणि तिच्याकडे जास्त संपत्ती नव्हती. तरी सुद्धा ती रोज देवीची भक्तिभावाने पूजा करायची. ती म्हणायची, "आई गौरी, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर नेहमी तुझी कृपा राहू दे." त्या गावात एक श्रीमंत स्त्रीही राहत होती. तिच्याकडे खूप संपत्ती होती, पण तिच्या मनात गर्व आणि अहंकार होता. तीही देवीची पूजा करायची, पण तिच्या मनात खरी श्रद्धा नव्हती. एकदा देवी गौरीने आपल्या भक्तांची परीक्षा घ्यायचे ठरवले. ती एका साध्या स्त्रीच्या रूपात गावात आली. ती प्रथम त्या श्रीमंत स्त्रीच्या घरी गेली. देवीने तिला थोडे पाणी आणि अन्न मागितले. पण त्या श्रीमंत स्त्रीने तिच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि तिला घरातून हाकलून दिले. यानंतर देवी त्या गरीब स्त्रीच्या घरी गेली. गरीब स्त्रीने देवीला पाहताच नम्रतेने तिचे स्वागत केले. ती म्हणाली, "माझे घर छोटे आहे आणि माझ्याकडे फार काही नाही, पण तुम्ही माझ्या घरी या." तिने त्या पाहुणीला पाणी दिले, थोडे अन्न दिले आणि आदराने बसवले. तिच्या मनात खूप प्रेम आणि दयाळूपणा होता. गरीब स्त्रीची श्रद्धा आणि प्रेम पाहून देवी खूप प्रसन्न झाली. त्या क्षणी देवीने आपले खरे दिव्य रूप प्रकट केले. तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण घर उजळून गेले. ते दिव्य रूप पाहून ती स्त्री आश्चर्यचकित झाली आणि देवीच्या चरणी नम्रतेने वाकली. देवी गौरी म्हणाली, "तुझ्या मनातील श्रद्धा, प्रेम आणि आदर पाहून मी खूप आनंदी झाले आहे. तू गरीब असलीस तरी तुझे मन खूप मोठे आहे." देवीने तिला आशीर्वाद दिला की तिच्या घरात कधीही अन्न, धन आणि सुखाची कमतरता भासणार नाही. काही दिवसांनी गावात ही गोष्ट सर्वत्र पसरली. श्रीमंत स्त्रीला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती देवीसमोर जाऊन मनापासून क्षमा मागू लागली. तिला समजले की देवाला संपत्तीपेक्षा भक्ताची श्रद्धा आणि चांगुलपणा जास्त प्रिय असतो. त्या दिवसापासून तिनेही गर्व सोडून मनापासून देवीची पूजा सुरू केली. या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. देवाला मोठे दान किंवा मोठी पूजा महत्वाची नसते. मनातील श्रद्धा, प्रेम आणि दयाळूपणा हेच सर्वात महत्वाचे असते. म्हणूनच चैत्र महिन्यात स्त्रिया भक्तिभावाने चैत्रगौरीची पूजा करतात. त्या देवीकडे आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. असे मानले जाते की ज्या घरात श्रद्धेने चैत्रगौरीची पूजा केली जाते, त्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. जय देवी गौरी माता.